हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मालेगाव मधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। कोर्टाबाहेर महिला आक्रमक, आरोपीला बीसीद्वारे कोर्टात केलं हजर। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, शिंदेंच्या सेनेचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी दिले आदेश। जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षपदी, इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं साधना महाजन यांची बिनविरोध निवड। आणि पुण्यातील ताम्हिणी घाटामध्ये थार गाडी 500 फूट दरीत कोसळली, 4 जणांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरू। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात। या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊया दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा। पहिली बातमी आहे अर्थातच राजकीय वर्तुळातून शिवसेना आणि भाजपमधील कुरघोडीचं राजकारण तापलेलं आहे। शिंदेंच्या दिल्ली वारीमुळे या वादावर पडदा पडला की काय अशी चर्चा असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व प्रदेशच्या पाठीशी असल्याचं समोर आलंय। त्यामुळे नाराजी नाट्याचा 4था अंक सुरू झाल्याचं बोललं जाऊ लागलेलं आहे। तर दुसरीकडे शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे आणि उद्धव ठाकरेंनी तर खोचक टोला लगावत एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली आहे। एकीकडे महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असताना मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे। स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला मनसेची साथ नको अशी भूमिका नेत्यांनी बोलून दाखवली आहे। तर यावरून मनसेनंही जोरदार हल्लाबोल केला आहे। दरम्यान कागल नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झाला आहे। मुश्रीफ यांच्या पॅनलच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। या सर्व बातम्या आपल्याला बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहे। सुरुवातीला पाहूयात आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी राजकीय बातमी। महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। शिंदेंच्या दिल्ली वारीनंतर नाराजी नाट्याचा 4था अंक सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। नेमकं काय घडलेलं आहे, चला जाणून घेऊयात। सर्वात आधी पाहूयात नाराजी नाट्याचा अंक पहिला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाचं बिगुल वाजलं आणि सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी जंग पछाडू लागले। यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये तर पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू झाला। नाशिक, बदलापूर, छत्रपती संभाजीनगर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपनं थेट शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मोठे स्थानिक नेते पदाधिकारी गळाला लावले। कारण आतापर्यंत विरोधकांपैकी नगरसेवक, माजी नगरसेवक किंवा कार्यकर्ते पदाधिकारी हे प्रवेश करत होते, पण आता थेट मित्र पक्षाचेच नगरसेवक, माजी नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी हे गळाला लावले। विशेषतः डोंबिवलीमध्ये महेश पाटील, अनमोल म्हात्रे, विचारेंसह शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील उमेदवार फोडल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजीची चर्चा रंगू लागली। मराठा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब अमितभाईंना भेटलेले आहेत। कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे। मला वाटतं कुठे फार ताणाताणी तशी नाही आहे, पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील। देवेंद्रजी, एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल। आमच्यामध्ये अतिशय कोऑर्डिनेशन आहे। काही झालं असेल, आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झाला तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही। या सर्व प्रक्रियेचे 2-3 भाग पडतात। मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ सत्ता आणि सत्वा हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो। त्यानंतर सुरू झाला नाराजी नाट्याचा अंक दुसरा।
थेट श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघामध्ये भाजपनं धक्क्यावर धक्के दिल्यामुळे शिवसेनेतील नाराजी उघड झाली। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली। कॅबिनेट बैठकीमध्ये केवळ उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते। मंत्रालयामध्ये असून सुद्धा शिवसेना मंत्र्यांनी बैठकीला दांडी मारल्यामुळे नाराजीच्या चर्चांनी जोर धरला। त्यानंतर नाराज मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले। मात्र उल्हासनगरमधील पक्ष फोडाफोडीचं उदाहरण देत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। कलाकंद करून कसा खायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहिती आहे। आधीच त्यांनी 2 पक्ष फोडलेले आहेत। आता पुन्हा जे आहेत त्यांच्यासोबत असणाराही पक्ष हे फोडण्याच्या अनुषंगानं आता त्यांची कलाकंद योजनाही असावी। यानंतर पाहूयात नाराजी नाट्याचा अंक 3. शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीची चर्चा दिवसभर चांगलीच चर्चेत राहिली। त्यानंतर सुरू झाला नाराजी नाट्याचा अंक 3. दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एकाच कार्यक्रमात उपस्थित राहणं टाळल्याची चर्चा झाली। पण संध्याकाळच्या नंतर शिंदे तडकाफडकी दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीला पोहोचले। अमित शहांकडे त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याचं बोललं जात आहे। तर कुरघोडीचं राजकारण निवडणुकीमध्ये धोकादायक ठरू शकतं असा मुद्दाही शिंदेंनी अमित शहांपुढे मांडला अशी माहिती आहे। आणि यावर महाराष्ट्रातील घडामोडींकडे आपण लक्ष ठेवून आहोत आणि महायुतीतले घटक पक्षाचे प्रमुख असल्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासनच अमित शहांनी शिंदेंना दिल्याची माहिती आहे। रवींद्र चव्हाणांची खास करून रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने पक्षप्रवेश केले, तुमच्या पक्षात ज्या तुमच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला होता त्यांना पक्षात घेऊन ताकद देण्याचं काम केलं। अरे बाबा झाला ना ते काल, विषय संपला तो इथे विषय दिल्लीत नाहीये। तुम्ही आता दिल्लीत आहात का मुंबईत आहात? नाही, आम्ही दिल्ली तर मुंबई बघतो सर। त्यामुळे तो विषय काल संपलेला आहे। तो विषयाला एवढा मी गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही। म्हणजे आजच पेपरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का? तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती। पण पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे। पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो, पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील। अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची महायुती, देशातलं सरकार, महाराष्ट्रातलं सरकार, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि एनडीएचे नेते म्हणून प्रत्येक 2-3 महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात। देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या कुठे टाचणी पडली तरी ती इंटिमेशन त्यांच्या कानावर असते। त्यामुळे महाराष्ट्रात काय घडलं हे सांगत बसणं किंवा सांगितलं असणं त्याला काही अर्थ नाही। मला असं वाटतं देशाच्या गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना काही सूचना केल्या तिथल्या म्हणजे राष्ट्रीय असं माहिती आहे। शिंदेंचा दिल्ली दौरा आणि भेटीतील तपशील चर्चेत आला आणि कुरघोडीचं राजकारण तुर्तास तरी शमलं असं चित्र असताना अचानक अशी काही माहिती समोर आली आणि या नाट्याचा 4था अंक सुरू झाला। शिंदेंनी जरी तक्रार केली असली तरी भाजपचं केंद्रीय नेतृत्व प्रदेशच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील पण पक्ष बांधणीचं काम सुरूच ठेवा असा संदेश केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे कुरघोडीचं राजकारण तुर्तास थांबणार नाही तर नाहीच, उलट भाजपमधील इनकमिंग आणखी जोरात सुरू राहील असं चित्र निर्माण झालंय। तक्रारीचा पाडा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाहीये, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। अब मारा तो मारा, फिर से मार के देख।